आणि सन्माननीय दाभाडे पाहुणे उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत असेल. तर आपले पंच गणेश उपाध्याय सर आणि राजेश डोलरे सर, मुख्य पंच दीपक पिळगावकर सर त्या ठिकाणी आहेत, मुख्य स्कोरर शुभम गावडे. आणि जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमचे सहकारी समालोचक प्रशांत पांडमन यांच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं पंचांचा इशारा येईल ती सामन्याला सुरुवात होईल. खऱ्या अर्थानं जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषांनी या स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजीराजे, आणि देखणं स्वप्न उरा खांद्यावरती घेऊन सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केलं त्या राजा धीराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूया आणि सामन्याला सुरुवात करूया. पहिला चेंडू मात्र आतमध्ये खेळलाय, बिगिट केलाय, चेंडू जाईल अगदी सरळ, छत्रपतींचा चावा, मिळतील 4 धावा. खऱ्या अर्थानं मातोश्री एंटरप्राइजरचे प्रोप्रायटर्स, खऱ्या अर्थानं आप्पांपर्यंतचा प्रवास कसा झाला गेला. वडूमध्ये स्पर्धेला आल्याच्या नंतर आजून देखील विकेट केला गेला. मोठा फटका मात्र आतमध्ये खेळला, एक ताकदवार फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय, तोपर्यंत घेतलेली धाव आणि धावांसाठी धावाधाव मदिनेच्या आतमध्ये चालू आहे. वडूमध्ये सामना चालू होता. आप्पा स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. स्पर्धा चालू असताना मी सहज बोलत होतो आणि बोलता बोलता आप्पांनी एक बक्षीस पुकारलं आणि त्यावेळेस मी आप्पाला विचारलं की तुमचं नाव काय, असा क्वेश्चन विचारल्याच्या नंतर आज चेंडू देखील परत एकदा बिगिट केला. या दरम्यान चेंडू जाईल एक टप्पाघात, 1 बाउंस, सीमारेषा बाहेर, 4 रन्स. एक टप्पा चेंडू सरळ अगदी सीमारेषेच्या बाहेर गेला. सीमारेषेला आग लागतोय. 10 धावा धावपल करता यायला गेल्या. दुहेरी अंकामध्ये पलायन केले मित्रांनो. मागील सामना तुम्ही पाहिला, हाय व्होल्टेज सामना पाहिला. परत एकदा बिगिट केलाय, काय होईल, चेंडू जातोय सरळ अगदी सीमारेषेच्या बाहेर. धावलकर धावा आल्या गेल्यात. अगदी 21 धावा धावलकर द्यायला गेल्यात. 21 धावा आतापर्यंतच्या नोंदवल्या गेल्यात. तिथले शुभम शेळकेच्या तुम्ही पहा, वैयक्तिक 20 धावा आहे आणि मला वाटतं एक वाईट चेंडू बदलाच्या आतमध्ये पडला. अशा 21 धावा धावलकर द्यायला गेल्यात. चौथ्या दिवसातील शेवटचा सामना आहे मित्रांनो. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आप्पाच्या स्पर्धेचे एक वैशिष्ट्य असं आहे, या स्पर्धेमध्ये प्रत्येक पर्वामध्ये एक तरी फलंदाज असा तयार होतो तो टेनिस विश्वाला वेड लावतो. पहिलं षटक संपलं तर दुसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलंय? तेजस शिवलेला आमंत्रित केलं गेलंय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी, राजधीराज योगीराज संभाजी महाराजांची पावनभूमी. आ चेंडू पहा, गती परिवर्तन चेंडू मध्ये आतमध्ये पडला गेलाय. एक डॉट चेंडू देखील बरंच काही सांगून जातो. माणसाला आयुष्य जगत असताना बिंदास जगता आलं पाहिजे. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणता आलं पाहिजे. आपली किंमत नसलेल्याला गेला उडत म्हणता आलं पाहिजे. दुश्मनी काय असते दुश्मनाला दाखवता आलं पाहिजे. जीवाला जीव देणाऱ्या माणसांसाठी जीव पण देता आला पाहिजे. हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे, दिलखुलास बोलता आलं पाहिजे. माणसाला आयुष्य कसं जगता आलं पाहिजे. 21 धावा धावलकवरती. संत गतीने चेंडू मात्र्याच्या आतमध्ये खेळलाय. एक धाव येते, एका धावेने धावफलक अगदी जाते 22 धावांवरती.
हे कलियुगाचं पर्व इथं प्रत्येकाला गर्व आहे. अरे मी आहे तर सर्व आहे. अरे वेड्या कुणा वाचून कुणाचं इथं काहीच राहत नाही. आदर कर सर्वांचा, माणुसकी आर कर धर्म आहे. आणि माणुसकी जर शिकायची असेल, या परिसरामध्ये माणुसकी शिकण्यासाठी खूप सारे लोक आहेत. तुम्ही जर शिक्रापूर परिसर शिरूरनगर रस्त्याने जर जात असाल, एकदा आप्पाच्या ऑफिसला भेट द्या, तुम्हाला माणुसकी काय आहे ते कळेल. तुम्ही जर वडू तुळापूरला गेलात आणि मातोश्री हॉटेलवरती गेलात, त्यावेळेस समजून तुम्हाला माणुसकी काय. माणसं जपावी लागतात, मित्र कमावे लागतात, ते कोणा बाजारात विकत मिळत नाहीत. 22 धावा धाबल करते. एका धावेसाठी जे पलायन केलंय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जाणार का? आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झाला. तुमची प्रयत्नांची उंची तितकी मोठी असेल, तुमचं यश तेवढे मोठं असेल. शुभम सर 24 धावा धाबल करते. एकही फलंदाज बाद नाहीये. दुसरं षटक मधल्याच्या आतमध्ये चाललंय आणि दोन्ही संघ इतिहासाचे साक्षीदार असतील. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर एरोस्पॉट VCC मांडंगाव संघ, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मातोश्री एंटरप्राइजर्स वडू बुद्रुक संघ. या दोन संघांमध्ये युद्ध चालू आहे. आणि या दरम्यान काय होईल? चेंडू जाईल सरळ सीमारेषा आरपार, फरार फोरन्स. एका मोठ्या फटक्याने मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोहोचायला लागती. 28 धावा धावफलक जाऊन पोहोचले गेल्या. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 28 धावा धावफलक तयार गेल्यात आणि एकही फलंदाज बाद नसेल. तुम्ही शेळके नावाचं वादळ, शुभम शेळके नावाचं वादळ, मला वाटतं काल जो सामना झाला त्या सामन्यामध्ये 26 चेंडूमध्ये 80 धावा केल्या. 26 चेंडू 80 धावा, म्हणजे विचारात पाडणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून जी मैदानाच्या आतमध्ये गेली. जोपर्यंत तुम्हाला तुमची कामगिरी आवडत नाही ना मित्रांनो, म्हणजे तुम्हाला जोपर्यंत जे काम करताय तो आवडत नाही, तोपर्यंत यशाचं शिखर तुम्ही दूरवरूनच साजरं करायचं. आपण कोणतं काम करतोय पहिले त्याच्या प्रेमात पडावं लागतं. आचुडी तो बिगिट केला, केवळ दिशा दाखवली आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षण दूरवरचा येईपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. पंचांचा इशारा आला गेला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. बत्तीस धावा धबल करतेत. आजुर्बा यावेळेस मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चेंडूचं रूपांतर होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. एनडीजे 36 धावा धाबल करत द्यायला गेल्यात. म्हणजे बा काय आयोजक, काही माणसं आयोजकांच्या प्रेमात पडतात, काही माणसं खेळाडूंच्या प्रेमात पडतात. मी चेन्नई सुपर किंग वरचे सामना चालू होता, मला वाटतं कोणाविरुद्ध चालू होता मला आठवत नाही, पण ज्यावेळेस महेंद्र सिंग धोनी थकला होता आणि 2 हात गुडघ्यावरती होते, त्यावेळेस कॅमेरामॅनच्या डोळ्यामधून पाणी आलं होतं. आचून पहा, हो काय होईल? खेळी संपुष्टात येत की काय? नजर लागली की काय? काय होईल? फलंदाज थोडासा इंजर्ड झाल्यासारखं वाटतंय. फलंदाज बाद झाला. डीजे किरण NG मेरा झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना. मेरा झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव
दीपक बाद झाला गेला. दीपकची खेळी संपुष्टात आली गेली. ज्यावेळेस मला वाटतं चेन्नई विरुद्ध सामना चालू होता त्यावेळेस राजस्थानच्या विरोधात सामना चालू होता. पण पहा क्रिकेटसाठी एखाद्या व्यक्तीने काय देवा. टायगर अभी जिंदा आहे. म्हणजे कॅमेरामॅनच्या डोळ्यातून पाणी यावं, अश्रू यावे. दुश्मनाने त्याच्यावरती प्रेम करावं असा खेळाडू व्हावं. लोक काय म्हणतील ह्या गोष्टीकडे तुम्ही कधीच लक्ष देऊ नका. एक दिवस हसतील, दुसऱ्या दिवशी पण असतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. ते लोक आहेत. आयुष्य जगत असताना 3 प्रकारचे लोक भेटतात. एक हौसे, गौसे आणि नवसे. हे 3 प्रकारच्या लोकांमधून तो जातो ना, तो यशस्वीच होतो. 36 धावा धावल करते मंडळी. एक फलंदाज बाद आहे. तिसरं षटक मात्र आतमध्ये चालू आहे. वाईट चेंडू मात्र आतमध्ये पडेल. पंचांनी 2 जमिनीला समांतर हात केले. वाईट चेंडू मात्र आतमध्ये पडला गेला. हा चुरुपा यावेळेस अगदी सुरेख खेळलाय आणि तितका सुरेख जलबादलाच्या आतमध्ये टिपला गेलाय. फलंदाज बाद. अतिशय सुंदर जलबादलाच्या आतमध्ये टिपला गेला आणि धावबलकर धावा आल्या गेल्यात. आतापर्यंत 37 धावा आहेत. शुभम सर 2 फलंदाज बाद आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. रणजित फराटे मैदानाच्या आतमध्ये कशी कामगिरी करेल. वडू संघ देखील एक ताकदवान संघ आहे. वडू संघाला एक देख. वडू म्हणल्याच्या नंतर कसं जगावं जर झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा आणि कसं मरावं जर झालं तर छत्रपती संभाजी महाराजांना आठवा. कारण तो इतिहासाने आपल्याला जगायला शिकवलं होतं. इतिहास महान पाहिजे. मुठभर मावळ्यांना घेऊन सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केलं. तो माणूस महान पाहिजे. मी सांगितलं गेल्या वर्षी शिक्रापूरच्या मैदानावरती 19 फेब्रुवारीला आप्पाची स्पर्धा चालू होती. मला वाटतं स्पर्धेचा दुसरा दिवस होता. आप्पांनी सर्व मैदान भगवमय केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली. त्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. कितीही बोललो तरी कमी पडेल. यावेळेस काय होईल. यावेळेस चेंडू हवेमध्ये होता. प्रवीण भंडारे आधी केलं एक चांगला प्लेयर, एक चांगला वडूगावचं क्रिकेट मधलं नाव रोशन करणारा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. म्हणजे असे 11च्या 11 जण खऱ्या अर्थाने त्यांना सपोर्ट करणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे उमेश अण्णा भंडारे. एक शांतमय व्यक्तिमत्व. जर फिटनेस जर पाहिला ना, अप्रतिम फिटनेस आहे. नेहमी सहकार्य करतात. त्यांच्या स्पर्धेमुळे मी आप्पापर्यंत पोहोचलो. आप्पांचं तर मला कौतुक करावं लागेल. ते मला संधी देत आहेत. अनेक दिग्गज समालोचक आहेत. दिग्गज समालोचकांची मांदियाळी आहे. आहो बेगेट चेंडू जाईल. षटकार. एक क्लासिक फलंदाजी. क्रिकेट कुठं आलं गेलं. गल्लीतलं क्रिकेट दिल्लीत आणि ह्या मैदानातलं क्रिकेट 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलं गेलं. कुठेही जा म्हणजे टेनिस क्रिकेट दुबई कतार सगळे जाऊन पोहोचले. खऱ्या अर्थाने तुम्हाला चौका डॉटकीचा जर प्रवास ऐकायचा असेल, आता इतका वेळ नाही तो प्रवास सांगायला, पण संदीप सिन्नलकर, प्रवीण गायकवाड हा प्रवास
स्वतः चौकाले मंडळ आम्हाला भेटायला आलं तरी आम्ही म्हणतोय तुम्हाला चौका माहिती आहे का? म्हणजे ते चालवत होते, त्यांची सुरुवात पण झाली होती, ते फेमस पण झाले होते आणि आम्ही त्यांना क्वेश्चन विचारतोय तुम्हाला ते माहिती आहेत का? संदीप सिनलकर आणि प्रवीण गायकवाड माहिती आहेत का? यावेळेस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जेल सुटला जातोय. किती सोपा जेलमधल्या आतमध्ये सुटला गेलाय आणि समोरच्या खेळाडूला संधी आली गेली आहे. संधीचं सोनं करता येणं खूप गरजेचं आहे. संधी येत नसते मित्रांनो, संधी निर्माण करावी लागते. ज्याला संधी येते तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो ना तो खरा विजेता असतो. क्रिकेटच्या उद्देशाने देखील एकमेकांची आठवण काढीत चला, नाही एक दिवस असा येईल, एक दिवस सगळे म्हणतील एकमेकांना समजवण्यामध्ये आयुष्य बाहेर घालवा. बेगेट अप्रतिम लाजवाब ब्रँडेड षटकार छत्रपतीचा चावा मिळतील सारावा. पन्नास धावा धाबल करतीये. दोन फलंदाज बाद असतील. चौथा षटक मात्र आतमध्ये चालू आहे. ओ यावेळेस नजर लागली की काय आणि यावेळेस खेळ संपुष्टात येतोय. फलंदाज बाद होईल. तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ झलक तिची पाहण्या आलो तिच्या घर. आप्पा 50 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद झालेत आणि 3.3 षटक संपले गेलेत. आणि वैयक्तिक जर त्याच्या जर धावा पाहिल्या तर 13 चेंडू मध्ये 38 धावा केल्यात. 4 चौकार खेळलाय, 3 षटकार खेळलाय. खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. प्रेक्षकांना काय घेणे देणे नसतं, कोणीही जिंकू, फक्त सामना हा सामन्यासारखा झाला पाहिजे. म्हणजे परिसरात दुपारी रोहित खैरेची आप्पा माझी चर्चा झाली. रोहित खैरे म्हणला का आप्पा सारखी स्पर्धा होणेच नाही. आप्पा तुम्ही युट्यूबवरती जा, तुम्हाला 3.5 लाख बक्षीस दिसेल, 4 लाख दिसेल, 5 लाख दिसेल, 6 लाख पण बक्षीस दिसेल, पण असे नियोजन दिसणार नाही. आहे ते आहे, खऱ्याला मारण नाही. घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. आजुनबा एका धावेसाठी पलायन केलंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण झाला गेलाय. आयुष्यामध्ये जगत असताना काही व्यक्ती कसे असतात बा, रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास केलेलं व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करत असताना डोळ्याला इजा झाली, ते जगाला सांगत बसले नाही. अशा परिस्थितीचं यावेळेस पहा चेंडू कसा खेळला जातोय. मागणी केली होती, नकारार्थी मान डोलवली. त्या माणसाने देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, ते मनमोहन सिंग आठवा. आपण लॉकडाऊन मध्ये आपण अर्थव्यवस्था कशी बिघडते, अर्थव्यवस्था कशी सुधारते. मागणी वक्र, मागणीत चढता क्रम, उतरता क्रम. अर्थव्यवस्था म्हणजे काय, पैसा म्हणजे काय, मागणी कधी वाढते कधी कमी होते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये शिकायला मिळतील. मागणीच्या लवचिकता वाढल्याच्या नंतर काय होतं, मागणी कमी झाल्याच्या नंतर काय होतं आणि एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यानंतर काय होतं. दाबलकोट आतापर्यंत 53 धावायला गेल्यात. चार षटकांचा खेळ मात्र आत संपला गेला. 4 षटकाचा खेळ संपल्याच्या नंतर धावपलकोरती 53 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. म्हणजे अजूनही 18 चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. योगेशच्या आतमध्ये षटक दिलंय. एक बंधू बाहेरून सपोर्ट करतोय, एक बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पण तुम्हाला मी सांगेल, जर बंधू सोबत असल्यावरती काय होतं. बंधू सोबत असल्यानंतर 7 समुद्राचा प्रवास होतो.
बंधू सोबत असल्याच्या नंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इरफान पठाण युसुफ पठाण पाहिले असतील. हा फटका सुपर डुपर हिट खेळलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या आरपार फरार होते 4 रन्स. बंधू सोबत असल्यानंतर हरलेली गोष्ट देखील तो समजून घेतो. अपयश आल्यानंतर देखील समजून सांगतो. तो बंधू आपल्या सोबत पाहिजे. तू आहे फक्त लढ, तू मी आहे म्हणणारा बंधू आपल्या सोबत पाहिजे. म्हणजे आपल्याला संधी देतो तो बंधू असतो. आणि बंधू सोबत असल्यानंतर तुम्हाला रामायण आणि महाभारत तर माहितीच आहे. इतका वेळ नाही, घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 57 धावा, 3 फलंदाज बाद. हा चेंडू पाहूया. सुरेख, अप्रतिम, लाजवाब, देखना, पाव, बघतच राहावं इतका लावण्य करून चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलाय. VCC मांडवगण वर्सेस मातोश्री एंटरप्राइजेस संघ एकमेकांच्या विरोधात खेळतोय. हा चेंडू विकेट केलाय. फुल टॉस मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. दूरवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, काय करामत करेल पाहूया. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता, पंचांचा इशारा आला गेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकसे धावफलक धावा जर पाहिल्या तर अगदी आमचे सर कळवत आहेत. 61 धावा धावफलकावरती आहे. 61 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. किती सुंदर, किती अप्रतिम डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये भेटला गेलाय. तुम्ही जर हो किती सुंदर अप्रतिम डॉट चेंडू. आणि षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. सर 5 षटक संपलेत. 61 धावा धावफलकावरती आहे. आणि 3 फलंदाज बाद आहेत. आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पाच षटकांचा खेळ संपला गेलाय. 61 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 12 चेंडू राहिले गेलेत. म्हणजे 30 चेंडू मध्ये 61 झाल्यात. उर्वरित 12 चेंडू मध्ये किती होतील? आपली भूमी म्हणलं तर खऱ्या अर्थाने साधू संतांची भूमी. 1 धाव घेतली गेली. आज क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक साळवीची काय म्हणजे मिडल ओव्हर निर्धाव षटक. खऱ्या अर्थाने यावेळेस काय होत आहे? चेंडू जाईल अगदी सरळ येतोय तडमनच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेच्या आरपार फरार. 4 रन्स. तुम्ही जर व्यासपीठावरती जर पाहिलं तर एका लाईनीमध्ये सर्व मान्यवर बसलेत. अशी मैत्री टिकवता आली पाहिजे. 24 कॅरेट सोनं आपल्या फलोत्तरमध्ये चेंडू अडवले गेलाय. 6व्या षटकामध्ये काहीतरी बदल दिसायला लागलाय. 6व्या षटकामध्ये काहीतरी परिवर्तन दिसावं लागलंय. म्हणजे बा जो धावांचा स्पीड होतो ते आता कुठेतरी थोडं थांबलंय. एकदा का जबाबदारीची जाणीव झाली ना, अंगातली मस्ती देखील जिरते. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न केलाय, चपळाई किती अप्रतिम असेल. प्रयत्न आणि प्रयत्न. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों कभी हार नहीं होती.
नन्ही चिट्ठी एक दाना लेकर चलती है, चलते दीवारों पर 100 बार घिसलती है, लेकिन उसकी हार बेकार नहीं होती और कोशिश करने वाली कभी हार नहीं होती. आ चुंडबा वाईट चुंडबा त्याच्या आतमध्ये पडेल. पंचाने जमिनीला 2 समांतर हात केलेत. धावफलकामध्ये आकार भेटेल. धावफलक जाईल अगदी 69 धावा आल्या गेल्यात. 3 फलंदाज बाद आहेत. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. याच्यानंतरचं अंतिम षटक जे मैदानाच्या आतमध्ये पडेल. ओ हा चेंडू सुरेख पडतोय, अप्रतिम पडतोय. एकोणसत्तर धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. 6वं षटक यानंतरचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहा गती परिवर्तन. स्लोअर पदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुंदर षटक मैदानाच्या आतमध्ये पडले. 69 आणि अंतिम षटक आता कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल. त्याच पद्धतीने खऱ्या अर्थानं महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघाचे संघ मालक मान्य श्री अनिकेत गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य कोरेगाव भीमा, पैलवान प्रवीण गोट्या गव्हाणे, उद्योजक साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. आपण देखील विनंती केली जाईल की व्यासपीठावरती यायचे. अमोल गव्हाणे ग्रामपंचायत सदस्य, महेश गायकवाड युवा उद्योजक, विनायक नायकोडी उद्योजक साहेब आपणास देखील विनंती केली जाते की आता व्यासपीठावरती यायचे. कारण की सकाळची सामना पाहण्यासाठी देखील महाराजा फायटर संघाचे संघमालक उपस्थित होते. या परिसरामध्ये आल्याच्या नंतर खेळाडूंवरती प्रेम करणारे संघमालक आप्पाच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी फुलाची पाकळी म्हणून सहकार्य केलं, मी त्या सर्व सहकारी मित्रांचा ऋणी असेल. कारण की एका व्यक्तीवरती किती प्रेम करावं. आणि यावेळी चेंडू जाईल सरळ. नो चेंडू प्लस षटकार. दाबुलकर धावा आल्या गेल्यात सर. 78 धावा नोंदवल्या गेल्या. 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शाळेमध्ये असताना वाटायचं की शाळा फक्त शाळेमध्येच होते, पण शाळेच्या बाहेर आल्याला देखील शाळा द्यावी लागते, शाळा करावी लागते. 2 धावा घेतल्या गेल्यात. 2 धावाने सर धावफलक 80 धावांवरती जाईल. फ्रेडच्या चेंडूवरती फक्त 2 धावा आल्या गेल्यात. म्हणजे एक फ्रेडचा चेंडू मी नेहमी सांगत असतो सोन्यासारख्या संसाराची राखरांगोळी करतो. ज्यावेळेस सामना एका धावेवरून 2 धावेवरून पराजय स्वीकारावा लागतो, 5 धावेवरून पराजय स्वीकारावा लागतो, त्यावेळेस चुका लक्षात येतात. त्या चुका काय लक्षात येतात? तो नो चेंडू पडला होता, त्या ठिकाणी चेंडू आडणार होता पण सीमारेषेच्या बाहेर गेला. तो चेंडू माझ्याकडून टाकताना चुकला, तो झेल सुटला. म्हणजे अशी कारणं चालतात. पण क्रिकेटच्या मैदानावरती कारणं नको असतात, फक्त प्रगती हवी असते. परत एकदा गोलंदाजी मार्फत तयार होईल योगेश. एका धावेसाठी पलंग केले जाते, दुसऱ्या धावेसाठी केलं जाणार का? चपळाई अप्रतिम. यावेळेस काय होईल? फलंदाज बाद होईल. पंच करतात आकाशाकडे बोट. त्र्याऐंशी धावा धावल करते.
83 धावा धावपलकडे 4 फलंदाज बाद आहे. स्ट्राईकच्या बाजूला तुम्ही पाहताय रणजित, म्हणजे काय रणनीती असतील. दरम्यान बिग हिट केलाय, जसा फटका खेळायचा होता स्वप्न पूर्ण झाले. सीमारेषे बाहेर गेलाय आणि धावपलकाला आकार भेटलाय. धावपलक जाईल 83+4 असा धावपलक होतील 87 धावा आणि बनवायच्यात 88. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलाधीश्वर, श्रीमान योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय या नामघोषाने सामन्याला सुरुवात झाली. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व नमस्कार रामकृष्ण हरी. आपण पाहतोय पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे चषक. ही स्पर्धा म्हणजे आपली गावची जशी यात्रा असते ना तशी या स्पर्धेची आतुरता लागलेली असते. पंचांचा विचार येतोय, चला फलंदाज, चला आघाडीचे 2 फलंदाज, दोन्ही संघांसाठी विजयासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. एका बाजूला जर पाहिलं तर प्रवीण भंडारे, तर दुसऱ्या बाजून जर पाहिलं तर तेजस शिवले. ही नामांकित खऱ्या अर्थानं जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजसाठी येते. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेची असणारी षटकं किती धोकादायक असतात, पॉवर प्लेची षटकांमध्ये काय होतं आणि पॉवर प्लेच्या षटकावरती सामन्याचे सिच्युएशन अवलंबून असतं. दिशाहीन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहा, संपूर्ण चहूबाजूची फटकेबाजी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली.
खऱ्या अर्थाने या स्पर्धेतलं जे निर्धाव षटक जे मिडल षटक पडलं पहिलं निर्धाव षटक अर्थात मिडल षटक कुणाच्या माध्यमातून पडलं असेल तर प्रत्येक साळवीच्या माध्यमातून पडलं. या स्पर्धेतील या पर्वातील किती दिग्गज गोलंदाज असेल तो. मला वाटतं रावण एम्पायर शिक्रापूर 11 संघामध्ये तो आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्याचं देखील मी कौतुकच करेल कारण की जे खेळाडूंची कामगिरी चांगली असेल त्या खेळाडूचं पहिलं मल्हार अप्पा चषकामध्ये गुणगान केलं जातं. त्यांना एक चांगला रस्ता दाखवला जातो, त्यांना एक चांगलं मार्गदर्शन केलं जातं, त्यांना एक चांगलं व्यासपीठ दिलं जातं. धावपलक धावा जर पाहिलं तर एक धाव पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. गोलंदाज पहा रनअप 4 ते 5 पावलांचा रनअप. हो 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 किती सुंदर गोलंदाजी किती अप्रतिम. मागणी केली फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलाय. वेग धाव बाईकच्या रूपाने आले गेले. धावपलकावरती 2 धावा येत आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पडतंय. अजून फुलटॉस पद्धतीचा खेळला गेला. यावेळेस प्रवीण भंडारे ब्रँडेड मातोश्री एंटरप्राइजेस बुलंद पॉवरफुल चौकार. प्रवीण देखील स्वतःला सांगतोय मला फक्त मीच ओळखतो, बाकीचे फक्त माझ्याबद्दल अंदाज लावतात. तशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्रहार चषक 2021 पर्व 5व दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. स्पर्धा पुढे जाऊन पोहोचतायत. दिनांक 13 मार्च 14 मार्च. स्थळ अण्णाभाऊ साठे मैदान भगतसिंग नगर समोर गोरेगाव या ठिकाणी स्पर्धा आहे. नाईट पण आणि डे पण. आणि पहिलं बक्षीस 5 लाख, दुसरं 3 लाख. ओ सुरेख अप्रतिम केवळ दिशा चेंडू जाईल सरळ अगदी सीमारेषेच्या आत अडवलाय. तितक्या स्पीडने चेंडू पळत होता ना तितक्या स्पीडने फलंदाज त्याच्या मागे धावत होता. धावलं गेल अगदी 9 धावीवरती येऊन पोहोचले गेले. नऊ धावा धावलं करते. परत एकदा गोलंदाज बाबत सज्ज होईल. हा चेंडू पहा एकही धाव नाही. थांबवलं गेलं रोखवलं गेलं. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सुरेख केलं जाते. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्याच्या नंतर धावपलकावरती 9 धावा आहेत. एकही फलंदाज बाद नसेल. तुम्ही जर एखादी सिगरेट पाहिली सिगरेट पाहिल्याच्या नंतर तो धूर बाहेर निघतो म्हणजे ती संपत चालते. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय काय जर व्यसनाच्या दुनियेत तुम्ही जर खोलवर गेलात ना तर परतीचा प्रवास तितकाच दूर जातो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या व्यसनाच्या नादी लागलात आणि जर तुम्हाला परत यायचंय म्हणजे त्याच्या जर तुम्ही आरी गेलात तर परतीचा प्रवास तितका दूर दूर होत जातो. त्याच्यामुळे त्या व्यसनापासून तितकं दूर राहील तितकं चांगलं. आयुष्य किती सुंदर आहे ना मग त्याला आणखी सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. गुलाबाचं झाड पाहिलं तर त्याची काटे कधी गुलाबाक तक्रार करतात का? वाडागावचे तंटामुक्ती अध्यक्ष मान्य श्री राजू शेठ आचारी साहेब आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील मनोभावे हार्दिक स्वागत. आपलं देखील पहिलवान मल्हारप्पा गवणे चषकामध्ये मनोभावे हार्दिक स्वागत. घेऊन जाईल मैदानाच्या आत 9 धावा धावपलकावरती हा चेंडू. प्रवीणला हा चेंडू समजू शकत नाहीये काय होतंय. मागणी केली गेली नकारार्थी मान डोलवली गेली. खऱ्या अर्थानं आपल्या कलेला जर मनापासून दाद देणार जर कोणीतरी असेल कलेतला जो उत्साह आहे तो दुपटीने वाढतो. म्हणजे आता मला सांगायचं काय तुम्हाला
आप्पा खेळाडूंना वाव देतात, आप्पा पंचांना वाव देतात, आप्पा समालोचकांना वाव देतात, आप्पा WWE चौकाला वाव देतात. हा चेंडू सुंदर टाकला गेलाय. तुम्ही जर WWE चौकाच्या प्रवीण गायकवाडला जर प्रश्न विचारला तुमच्या आवडची स्पर्धा कोणती, तर ते क्षणाचा विलंब न लावता सांगतात की मल्हारी अप्पाची स्पर्धा आहे ती माझी सगळ्यात आवडती स्पर्धा आहे. आणि जर पुढे जाऊन जर क्वेश्चन केला तर का आवडती स्पर्धा आहे, कारण की ज्यावेळेस आमची सुरुवात होती त्यावेळेस त्या माणसाने आपलं उभं राहण्यामध्ये खूप सारी मदत केली. डिंगरेजवाडीचे सुप्रसिद्ध शेतकरी अर्थात बागायतदार असे माननीय श्री सांगतो नागभाई साहेब आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. 9 धावा धावपल करते. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पडतंय. धावपलवरती 9 धावा आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं तडाखा अतिशय सुंदर दिलाय. चेंडू जातोय सरळ अगदी सीमारेषा आरपार फरार 4 रन्स. खऱ्या अर्थाने जर वय वर्ष जर पाहिलं तर 17, पण क्रिकेटमुळे जर त्याचा फिटनेस जर पाहिला काय सुंदर फिटनेस असेल त्याचा. 13 धावा धावपलकर द्यायला गेल्या, 13 धावा धावपलकर नोंदवल्या गेल्यात. माणूस सगळ्यांसोबत हसतो, सगळ्यांसोबत उठतो बसतो, पण माणूस रडतो कोणासमोर माहिती आहे का? स्वतःपेक्षा त्याच्यावरती जास्त विश्वास असतो ना त्या व्यक्तीमुळे माणूस रडतो. जर विश्वास जर तुम्हाला जर कोणाजवळ भेटला तर तो जपून ठेवा. डेट चेंडू बदलाच्या आतमध्ये भेटला गेलाय. ज्ञान, पैसा आणि श्रीमंत हे तिघ जण मित्र असतात. त्यावेळेस या थोडी बॅचरी कड लागली होती. कोणती धाव नसेल. विश्वास, ज्ञान आणि श्रीमंत हे तिघ जण मित्र असतात. काही काळाने यांना वेगळं व्हायचं असतं. त्यावेळेस ज्ञान म्हणतो मी शाळा महाविद्यालयांमध्ये भेटेल, श्रीमंत म्हणतो मी मोठमोठ्या लोकांच्या घरी भेटेल. पण त्यावेळेस विश्वास रडत असतो. त्यावेळेस हे दोघ जण त्याला जाऊन विचारतात तू का रे बाबा रडतो. त्यावेळेस पुढचा उत्तर देतो की एकदा मी गेल्याच्या नंतर परत भेटणार नाही, तो विश्वास असतो. आपल्या फलोत्रमध्ये चेंडू अडवलाय. एका धावेचं रूपांतर होईल सर. अगदी 2 षटकं संपली. 13 धावा धावपल द्यायला गेल्यात. पूर्णपणे थांबवलंय, पूर्णपणे रोखलंय. सामन्याची सिच्युएशन आता बदलत चालली आहे. शेवटचे 30 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 75 धावांची गरज असेल. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ज्यावेळेस आप्पांचा वाढदिवस साजरा झाला, ज्या मैदानावरती वाढदिवस साजरा झाला, ज्यावेळेस आप्पांचा वाढदिवस साजरा झाला, मला वाटतं आप्पा आपण किती झाडे लावली होती ती सगळी अख्खा ग्राउंडच्या भोवती 22 झाडे लावली होती. म्हणजे वाढदिवस साजरा कसा करावा हा आदर्श देखील आप्पांकडून घ्यावा. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. जेल टिपला गेलाय. पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये शिवल्याच्या रूपाने बसला गेलाय. टँक डीजे म्हणजे ज्यावेळेस आप्पांचा वाढदिवस झाला होता त्यावेळेस आम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होतो. पण आप्पा मी अनेक ठिकाणी वाढदिवस साजरे होताना पाहिले. जे सर्वजण म्हणजे काय होतं, म्हणजे तुम्ही समजा एक झाड आहे,
आणि खड्डा घेणारा कोणतरी एखादा मजूर असतो आणि तिथे आणि फोटो काढण्यासाठी फक्त मान्यवर असतात. पण तसं तिथं नव्हतं. आप्पा स्वतः पॅन्ट वर करून खत घालत होते, पाणी मारित होते, झाडाला अवतीभोवती माती लावित होते. त्यांच्या समोर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार असेल, त्यांचे देखील मी कौतुक करेल. म्हणजे आपल्याला जर वाढदिवस जर साजरा करायचा असेल तो अंधाधुंदी खर्च करू नका. एखाद्या आश्रम शाळेत जा, एखाद्या मुलाचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घ्या. ज्यांना कोणाला नाही कोणाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. फुलला फुलाची फाकळी देण्याचा प्रयत्न करा. आजोबा अगदी वाईट चुनूपत्राच्या आतमध्ये पडेल. दीपक पिळगावकर सर म्हणजे एक हास्य व्यक्तिमत्व. कुणीतरी काल कमेंट केली होती की ज्यावेळेस मी आप्पाचं आणि माझं टेटस ठेवलं त्याने कमेंट केली होती, अवश्य सुंदर आहे, फक्त आप्पासारखे नियोजन करता आलं पाहिजे. परत एकदा पहा दिशाहीन ओ नो चेंडू पंचांनी घोषित केलं. मला वाटतं क्रिजच्या बाहेर चेंडू पडलेला असावा शुभम सर. वन बाउन्स, दुसरा वन बाउन्स आणि फ्रेडची संधी आली गेली. संधीचं सोनं करा मित्रांनो. परिस्थिती काळाची मेहुणी असते, पैसा घरचा पाहुणा असतो, हे पण आपणच आम्हाला शिकवलं. यावेळी चेंडू वाईट चेंडू मात्राच्या आतमध्ये पडेल, खराब चेंडू मात्राच्या आतमध्ये पडेल. फ्रेडची संधी लागू असेल. यावेळेस बिगेट चेंडू जाईल एक टप्पा का सरळ सीमारेषा बाहेर. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये. परत एकदा नो चेंडू. आता धावफलक बदलेल, धावफलक जाईल. 21 धावा धावफलक नोंदवले गेल्यात. त्याचबरोबर उपस्थित होत आहेत मान्य श्री दिनेश शेठ बाजारे साहेब, आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. फ्रेडचा चेंडू मित्रांनो कर्पूस समाचार घेण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, एक धाव घेतले, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती येत आहेत. पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्याला वाघाला छत्रपती शिवाजीराय म्हणताय. छत्रपती. परत एकदा नो चेंडू. काय होत आहे? नो 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 चेंडूनी काय केलंय? मी तुम्हाला सांगितलं नो चेंडू काय करतो. 23 धावा धावफलक करते. फ्रेडची संधी परत एकदा चालून आली आहे. एकदा 7 जर भेटायला लागली ते आयुष्यभर द्या. एखादा शब्द दिला तो आयुष्यभर जपा. पहा मात्र आतमध्ये कशी कामगिरी मात्र आतमध्ये केली जाते. प्रेक्षकांच्या नजरेत सामन्यावरती आहे. 23 धावा धावफलकावरती आहे. तिसरा षटक महागडे षटक पडले आणि या षटकामध्ये सामन्याची सिच्युएशन बदलली. इथून पुढे सामना 50-50 चालू झालाय. बेगिट प्रवीण भंडारे ब्रांडेड षटकार. 3 बजाती हुई नागिन. Intimate on competition in Shake your body, girl. पहा मात्र आतमध्ये षटकारांनी धावफलक जाऊन पोहोचला. अगदी 29 धावेवर जाऊन पोहोचले गेले. केवळ एक फलंदाज बाद आहे आणि तिसरं षटक जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता विचारपूर्वक निर्णय घेतला जाणार. आता काहीतरी विचारात पडले गेले. कारण की कसं होतं माहिती आहे का, साहित्य आणि आयुष्य ह्या 2 शब्दांचं व्याकरण जवळजवळ सारखंच आहे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडतं. 2 शब्दांचं व्याकरण तुम्हाला मी सांगितलंय. कारण आप्पाची स्पर्धा म्हणजे प्रत्येक दिवस बरंच काही शिकण्यासारखं असतं. वेळ घालवताय ना
मग काहीतरी शिकून जा. फुलटॉस मध्ये चेंडू बाजाराच्या आतमध्ये टाकला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय. अगदी तर धावपलकोरती जर तुम्ही जर पाहिलं तर 30 धावा ज्या धावपलकोरतीच्या नोंदवल्या गेल्यात. परत एकदा बिगिट. चेंडू जाईल सरळ बुलंद पॉवरफुल षटकार. धावपलकोर धावा जर या षटकारात सहाय्याने पाहिल्या 36 धावा धावपलकोर द्यायला गेल्या आहेत. एक फलंदाज बाद आहे. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. ओहो परत एकदा बिग हिट केलाय. चेंडू जाईल सरळ छत्रपतींचा चावा. मिळतील 6 धावा. पहा आता मी तुम्हाला धावपलकोर धावा सांगेल. 42 धावा आहेत. ज्यावेळेस पहिलं षटक संपलं होतं त्यावेळेस 9 धावा होत्या. त्यावेळेस दुसरं षटक संपलं त्यावेळेस 13 धावा होत्या. आणि त्यावेळेस तिसरं षटक संपलंय त्यावेळेस धावपलकोर धावा आहेत 42 धावा. आता समीकरण बदलली. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 46 धावांचं लक्ष आहे. यानंतर मी देखील थांबतोय. परत एकदा ऐकत राहा आमच्या गुरुवर्य लक्ष्मण मांढरे सर यांच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद प्रशांत. हर सर जहाँ झुक जाए वहाँ मंदिर होता है. हर नदी जहाँ समा जाए वहाँ समंदर होता है. जंग तो भरपूर है इस दुनिया में लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. हा चेंडू पहा अतिशय सुंदर प्रकारे टाकलेला चेंडू. यावेळेस बीट केले फलंदाजाला. दरम्यानचा पहा डॉट चेंडू पाहतो आपण. सरळ निरीक्षकाच्या हातामध्ये कलेक्ट होतोय. निर्धाव चेंडू असेल. दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. सचिन खोळे आणि प्रवीण भंडारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. पहा राहुल गिरे गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू यावेळेस पहा उजव्या स्टँडच्या बाहेर पंच कळवतायत. अतिरिक्त असेल. अवंतर एका धाव्याने धावपलक पुढे जाईल. तब्बल 43 धावा धावपलकावरती. एक फलंदाज बाद झालाय पहा मातोश्री एंटरप्राइजेस वडू संघाचा. तर सुरुवातीला फलंदाजी करत असताना तब्बल 87 धावा 7 षटकांमध्ये पहा मांडवकर संघाने बनवल्यात. हा चेंडू पहा यावेळेस राहुल गिरेचा पुन्हा एकदा एक अप्रतिम चेंडू पहा. पाठीमागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 29 धावा पाठीमागच्या षटकामध्ये काढले गेल्या. त्यानंतर पहा एक चांगल्या प्रकारचं कमबॅक राहुल गिरे गोलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये करतोय. अनेक मंडळी आपण पाहतो या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. मांडवकर फराट्यावरून आमचे मित्र आमचे महाविद्यालयीन मित्र नंदकुमार पवार सर सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलंही स्वागत असेल. आणि त्यांनी मेसेज दिलाय VCC एरोस्पोर्ट्स मांडवकर संघाच्या खेळाडूंना जर सामना जिंकलात तर संध्याकाळचं जेवण त्यांच्या माध्यमातून त्यांच्यातर्फे तुम्हाला असेल. VCC एरोस्पोर्ट्स मांडवकरच्या खेळाडूंना मला वाटतं शिवरत्न हॉटेल या ठिकाणी त्यांनी कळवले. पा त्यांचंही मनापासून स्वागत असेल. लाईव्ह ते सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं मनापासून स्वागत. हा चेंडू पहा राहुल गिरेचं यावेळेस वाईड असेल. एका बाजूला आपण पाहतो की राहुल ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय. एक चेंडू सुरेख टाकला त्यानंतर पुन्हा खराब चेंडू फेकला. त्यानंतर पुन्हा सुंदर चेंडू टाकला. पुन्हा खराब चेंडू टाकला गेलाय. काहीसं वेगानं चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारची लेंथ लाईन गोलंदाज पहा त्या ठिकाणी. सामन्याचं इक्वेशन आपण बघूयात. 21 चेंडू आणि 44 धावा अशा प्रकारचं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा चेंडू यावेळेस मिडऑफमध्ये खेळला गेलाय. दरम्यान एक धाव इथे मिळेल. 45 धावा धावपलकेवरती असणार आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जातो की काय
हा नक्कीच आपल्या समोरचा प्रश्न असेल. सावल्या मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. ऊन सावल्यांचा खेळ आपण पाहतो. पहिला चित्रपट सुनील गावस्करांचा सावली प्रेमाची. आणि आपण पहा खऱ्या अर्थानं क्रिकेट आणि चित्रपट क्षेत्राचं नातं. यावेळेस सुंदर फटका खेळला गेलाय. डीप लॉंग अप, वन बाउन्स चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळत आहेत. थँक्यू. धावफलक पुढे जाईल. 5 चौकारांना तब्बल 49 धावा बनवल्या गेल्या. सामन्याचं इक्वेशन बदलेल पुन्हा एकदा. विजयासाठी पहा 19 चेंडू आणि 39 धावांची गरज. चेंडूमध्ये 39 धावा असं इक्वेशन समोर असताना पहा राहुल गिरेचा हा चेंडू यावेळेस पहा काहीसा खाली ठेवला. अतिशय बेकारनं टाकलेला चेंडू सरळ आपण पाहतोय. बीट केलाय फलंदाजाला. दरम्यान निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल. षटक संपलंय पहा. मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं धावपलिकेवरती बनवल्या गेल्या तब्बल 49 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं लक्ष 18 चेंडू आणि 39 धावा अशा प्रकारचं समीकरण समोर असेल पहा. 18 चेंडू आणि 39 धावाचं समीकरण असताना पाहायचंय मैदानामध्ये खेळणारा एका बाजूला प्रवीण भंडारे आणि एका बाजूला सचिन खोळे. बघा 7 चेंडूमध्ये 21 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. तर प्रवीण भंडारे 16 चेंडूचा सामना केलाय. बराच दीर्घकाळ तो मैदानामध्ये आहे. 16 चेंडूमध्ये 18 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावरती आपण महेंद्रसिंग धोनी दी अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट बघितला. त्यानंतर सचिन तेंडुलकरचा असेल, सुनील गावस्करांचा असेल, अजय जडेजाला आपण खेल चित्रपटामध्ये पाहिला. विनोद कांबळेसारखा खेळाडू असेल. त्यानंतर असं खऱ्या अर्थानं जे काही नातं सेलिब्रिटी क्रिकेट लीग देखील आपण पाहतो. त्यामध्ये अनेक मराठी सिने कलाकार आपल्याला पाहायला भेटतात. सिने मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांची एक मुलाखत मी पाहिली होती. त्यांनी सांगितलं की मला अभिनेता होण्यापूर्वी मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि मी उत्तम क्रिकेट खेळायचो. मला सुरुवातीला संधी न मिळाल्यामुळे मी स्कोरिंग करायचो. नंतर मी समालोचन केलं आणि त्यानंतर मी अभिनेता झालो. अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या माध्यमातून देखील अनेक मराठी अभिनेते आपल्यासमोर आपण त्यांना पाहत असतो. झी टॉकीजच्या माध्यमातून त्या स्पर्धा देखील आपल्याला दाखवल्या जातात. यावेळेस पहा अतिशय सुंदर प्रकारे क्षेत्ररक्षण केले. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न ते केला नक्कीच करू दिला गेला नाही. आणि खरं तर या चॅनेलच्या माध्यमातून आपण पाहतो की अशा खेळांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक चांगलं माध्यम आपण पाहतो की झी टॉकीजचं माध्यम असेल. कारण मग कोणताही खेळ असू द्या किंवा कोणतीही. यावेळेस आकुटप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट अगोदर फिरून गेली पहा. चेंडूनं नक्कीच त्या ठिकाणी अंगाचा वेध घेतलाय. लेग बायच्या रूपामध्ये पंच कळवतात. 1 धाव मिळेल. धावपलिक पुढे जाईल पहा. तब्बल 51 धावा धावपलिकेवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सामन्याचं इक्वेशन आपण बघूयात. 16 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण समोर असेल. आपण कुस्ती दंगल देखील झी टॉकीजच्या माध्यमातून पाहायला भेटली. ज्यांना प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बघणं या ठिकाणी दिनेश देवकाते यांचं स्वागत होणार आहे. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. सचिन खोळे, प्रवीण भंडारे मैदानामध्ये काहीच मिस्टेक होताना परंतु 2 धावा इथं नक्कीच घेतल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावपलक पुढे जाईल पहा. तब्बल 53 धावा मातोश्री एंटरप्राइजेस संघाच्या धावपलिकेवरती असतील. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलेल पहा. 13 चेंडू आणि 35 धावा. खरं तर ही स्ट्रेंथ प्रवीण भंडारे आणि सचिन खोळेमध्ये मोठे फटके मारण्याची नक्कीच क्षमता आहे. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी समोरच्या बाजूने आपण पाहतोय की होते पहा. आपण पाहिलं की या स्पर्धेमध्ये मॅक्झिमम सामने हे फलंदाजांनी जिंकून दिलेत पहा. गोलंदाजांनी मला वाटतं आपण जो राहूचा सामना बघितला तो सामना तिथे रांजणगावच्या गोलंदाजांनी जिंकून दिला. इथे पाहायचंय यावेळेस प्रवीण भंडारेच्या बॅटमधून पहा गॅपमध्ये खेळलाय. चेंडू सरळ 1 टपाका सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धावपलकावरती आपण जाऊयात.
दरम्यान 57 बनवले गेलेत. धावफलकावरती 57 बनवले गेलेत आणि विजयाचं समीकरण पहा. 12 चेंडूमध्ये अजून 31 बनवायच्यात. 12 चेंडू 31 धावा असताना पाहायचंय गोलंदाजी मार्कवरती आणि हे षटक बहुतांश सामन्याचा निकाल स्पष्ट करेल. पाहायचंय कोण गोलंदाज असेल. VCC एरो स्पोर्ट्स मांडवगण फराटा अध्यक्ष. वेळ लावू नका. आज की शाम किसी के नाम, आज के दिन का आखिरी मुकाबला किसके नाम होगा ये तो आने वाला समय बताएगा, क्योंकि समय से पहले और किस्मत से अधिक कभी किसी को कुछ मिलता नहीं. जितना भी मिलता है डॉट चेंडू टाकला गेलाय. 11 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण आता समोर असेल. यावेळेस बिग हिट केलाय. ओ काय डाय फेकली पहा त्या खेळाडूनं. चेंडू कव्हर करू शकला नाही, परंतु त्यानं मारलेले डाय, मला वाटतं रणजित फराटे तिथे क्षेत्ररक्षण करतोय. त्यानं जो अटेम्प्ट केला ना तो तुम्ही कॅमेऱ्यामध्ये रिप्लायमध्ये बघा. चेंडू अडवलं नाही याच्याकडे आपण जास्त गेलोच नाही, परंतु ज्यानं जो प्रयत्न केला आणि ज्या अँगलने पहा त्यानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला तो चेंडूला अपोजिट गेला आणि उलट्या दिशेनं पहा त्यानं कशा प्रकारे डाय मारली आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न. नक्कीच खरं तर या 4 धावा मिळणार आहेत वडू संघाला. धावफलक पुढे जाईल या चौकारानं. तब्बल 61 धावा सामन्याचं इक्वेशन बदलेल पहा या चौकारानं. राहुल गिरे पहा या हा खराब चेंडू यावेळेस अवंतर पंच घोषित करतायत आणि अवंतर धावा देखील एरोस्पोर्ट्स मांडवगण संघासाठी तितक्या किफायतशीर नसणार आहेत. 10 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. 62 बनवले गेल्यात. 10 चेंडूमध्ये 26 बनवायच्यात. सचिन खोळेच्या बॅटमधून चौकार निघालाय पहा. सचिन खोळे आणि प्रवीण भंडारे वैयक्तिक दोघेही फलंदाज 25 धावांवरती फलंदाजी करत आहेत. दोघांनी 25-25 धावा केले गेल्या. पहा चेंडू अडू शकत नाही क्षेत्ररक्षक. सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. थँक्यू डिझे. पहा सचिन खोळे एका महत्वाच्या सामन्यामध्ये खरं तर आणि मोक्याच्या क्षणी पहा कशी फलंदाजी करावी हे सचिन खोळे दाखवून देतोय. तर एका बाजूला काही चुका, काही मिस्टेक होत आहेत एरो स्पोर्ट्स VCC मांडवगण आणि या चुकांचं रूपांतर 4 धावांमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट केलाय. ओहो आणि गॅप मध्ये सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. धावफलकावरती तब्बल 70 बनवले गेल्यात. 8 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण समोर असेल. विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनपर्यंत उभा राहिला नाही. 8 चेंडू 18 धावा. काय होणार आहे सामन्याचं पहा. 3 सलगचे चौकार सचिन खोळेच्या बॅटमधून आपण पाहतोय. हो यावेळेस फुलटॉस सरळ फेकून दिलाय. स्ट्रेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. 7 चेंडू आणि 12 धावा. 5-7-12 अशा प्रकारची स्थिती आता मैदानामध्ये असेल. एका बाजूनं पहा राहुल गिरे पाठीमागच्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी केली होती, परंतु यावेळेस सचिन खोळे बघा आग ओकणारी फलंदाजी करतोय. 3 चौकार या षटकामध्ये आणि 1 षटकार सचिन खोळेच्या बॅटमधून निघालाय. या सामन्याचा 7-12 मात्र कोणाच्या नावावर असेल. एरो स्पोर्ट्स VCC की मातोश्री एंटरप्राइजेस. ओहो यावेळेस पहा क्षेत्ररक्षक डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओ आणि पहा इथे चुका होत आहेत, परंतु शुभम शेळके मात्र चेंडूवरती अतिशय वेगानं आलाय. माफ करा रणजित फराटे तिथे चेंडूला गॅदर करेल. 1च धाव मिळेल पहा. दरम्यान षटक संपल्याचा इशारा पंच करतात. 6 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 77 बनवले गेल्या. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. पहा सामना कुठून कुठे आला. या षटकामध्ये सचिन खोळेनं पहा अतिशय ताबडतोब फलंदाजी करत एका षटकामध्ये तब्बल 20 धावा, त्यामध्ये 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश. एका षटकामध्ये 20 धावा. ज्या राहुल गिरेनं पहा पाठिंबाच्या षटकामध्ये अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली होती, त्या राहुल गिरेला या षटकामध्ये तब्बल 20 धावा काढल्या गेल्यात. काहीचा मार जो खावा लागलाय आणि सचिन खोळेनं केलेली फलंदाजी नक्कीच आपल्या संघासाठी ही तारणहार आहे. चला टीम मीटिंग नकोय.
शेवटचे 6 चेंडू 11 धावा. आज की शाम किसी के नाम होगी VCC मांडवगन एरोस्पोर्ट्स VCC मांडवगन. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक फराटे गोलंदाजी मार्कवरती असेल पहा. सचिन खोळे मैदानाच्या आपण पाहतोय स्ट्राईक एंडला 40 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. एका बाजूला प्रवीण भंडारे 21 चेंडूचा सामना केलाय 25 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय पहा. खरं तर पहा फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये प्रत्येक वेळेस खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय, आपल्या फलंदाजीचा दबदबा निर्माण केलेला आहे. इथे पाहायचंय गोलंदाजीमधून प्रतीक फराटे आपल्या संघाला काय नक्कीच साध्य करून देतोय. पहिला चेंडू सचिन खोळेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूवरती गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. पाहायचा इथे पहा 2 धावा घेतल्या गेल्या. जीवाच्या आकांतानं पळालाय सचिन खोळे. लाजवाब बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट पहा. आणि ही 1 धाव देखील सचिन खोळेसाठी किती महत्वाची आहे, कारण स्ट्राईक वरती त्याला येणं हे किती इथं अपेक्षित असताना पहा त्यानं 2 धावा जीवाच्या आकांतानं पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 79 धावा. 5 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज पहा. 1 षटकार 1 चौकार सामन्याचं गणित स्पष्ट करू शकतो जर मारला गेला तर. जर आणि तरला क्रिकेटमध्ये कुठं स्थान नसतं. सचिन खोळे पहा 15 चेंडू खेळलाय, 3 षटकार आणि 5 चौकार मारलेत. 42 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. तर प्रवीण भंडारे 25 धावसंख्येवरती नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती पहा सचिन खोळेनं 2 धावा करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली असताना काय स्ट्रॅटेजी समोर असेल प्रतीक फराटेकडे. 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे. मातोश्री एंटरप्राइजेस वडू संघाला हा चेंडू. काहीसा वेगवान गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक फराटे. यावेळी जमिनी समांतर फटका खेळला गेलाय. कार्पेट शॉट खेळला गेलाय. त्याच दिशेने खेळला गेलेला चेंडू दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेलाय. पायचे 2 धाव होतात की काय, आणि इथे पहा फेक होणार आहे. तोपर्यंत 2 केले गेल्यात. टाळ्यांचा गजर होतोय, टाळ्यांचा कडकडाट होतोय पहा. चांगलं काम केल्यानंतर चांगलं दाम मिळतं पहा. इथे त्याचं दाम असेल अर्थात टाळ्यांनी सपोर्ट केला गेलाय सचिन खोळेला, प्रतिसाद दिला गेलाय आणि त्याचा कॉन्फिडन्स, त्याचा विश्वास त्याला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये उभारी देण्यासाठी त्याचे पाठीराखे चीअरअप करतायत. 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या गेल्यात पहा. 81 धावा बनवले गेल्यात. 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. काय होणार या सामन्याचं. वाघेश्वराच्या भूमीतला एरोस्पोर्ट्स VCC मांडवकर फराटा, तर एका बाजूला धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या भूमीतला वडू संघ. हा चेंडू यावेळेस पहा ओ, आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर एक फ्लायटेड षटकार. सचिन खोळे सेट ऑन फायर. थँक्यू. सचिन खोळे 50 धावा पूर्ण करतोय पहा. अर्धशतक सचिन खोळेला मैदानाच्या आतमध्ये. 17 चेंडू मध्ये 50 धावा सचिन खोळेच्या नावावरती. 4 चौकार आणि 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धाव. सचिन खोळे ऑन स्ट्राईक. हा चेंडू यस. आणि पहा सामना जिंकलाय मातोश्री एंटरप्राइजेस वडू संघानं. बडापासून अभिनंदन. तर एरोस्पोर्ट्स VCC मांडवकर फराटा संघाचं देखील मनापासून धन्यवाद. आपणही चांगला खेळ केलात, शेवटपर्यंत सामना नेलात, आपलंही मनापासून धन्यवाद. चला मॅन ऑफ द मॅचचं वितरण आपण करणार आहोत. मातोश्री एंटरप्राइजेस वडू संघानं या सामन्यामध्ये नक्कीच एक रोमहर्षक विजय संपादन केला. सचिन खोळेला केलेली नाबाद नॉकआउट इनिंग आपल्या संघाला विजय साकार करून गेली पहा. हॅलो चला मॅन ऑफ द मॅच मातोश्री एंटरप्राइजेस उमेश अण्णा भंडारे यांच्या मालकीचा वडू संघ सामना जिंकलेला आपण पाहतोय. आणि मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, मनापासून आभार असेल.